नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। गाव छोटंसं असलं तरी जर तिथल्या लोकांच्या मनात श्रद्धा आणि संस्कृतीचा वारसा घट्ट रुजलेला असेल तर त्या गावची ओळख मोठीच ठरते। अशीच एक ओळख निर्माण केली आहे वेंकोचीवाडी या छोट्याशा गावानं श्री हनुमान सप्ताहाच्या निमित्ताने। वेंकोचीवाडी हे गाव तसं क्षेत्रफळानं लहान आहे, पण गेल्या 27 वर्षापासून इथं जो श्री हनुमान सप्ताह साजरा होतोय, त्यामुळे आज हे गाव धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करते। या वर्षीच्या हनुमान सप्ताहाची सांगता झाली एका दिमागदार रथ उत्सवाने। घोडे, बँड, टाळ मृदुंगाचे आवाज आणि सनईच्या सुरावंटीमध्ये श्री हनुमानाची पालखी गावातून मिरवणूक गेली आणि त्या क्षणी संपूर्ण गाव भक्तिभावात न्हालं। या सप्ताहाची विशेष बाब म्हणजे संपूर्ण सप्ताहभर गावातील एकही घरात चूल पेटत नाही, कारण अख्खं गाव मंदिराच्या आवारात येऊन महाप्रसाद घेतं। हे दृश्य म्हणजे एकात्मतेचं आणि भक्तीचं जिवंत उदाहरण ठरतं। गावकऱ्यांमध्ये कोणताही भेद नाही, ना वयाचा, ना घराण्याचा, ना आर्थिक स्थितीचा। सगळे एकत्र येतात, हातात टाळ घेतात आणि भगवंताच्या नामस्मरणात सहभागी होतात। लहानग्यांपासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो तो भक्तिभाव। सप्ताहाच्या निमित्ताने गावात निर्माण झालेला आध्यात्मिक ऊर्जा, ती केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर व्यसनमुक्त, संघटित आणि सद्विवेकी समाजाची पायाभरणी करणारी आहे। त्यामुळेच असं म्हणावं लागतं की वेंकोचीवाडी गाव आजही निर्व्यसनी आहे आणि त्यामागचं श्रेय हे हनुमान सप्ताहासारख्या सोहळ्यालाच जातं। पालखी सोहळ्यानंतर लगेच पुढच्या वर्षीच्या सप्ताहाच्या आयोजनासाठी सवाल घेतले जातात। यामध्ये ना फक्त वेंकोचीवाडी तर पंचक्रोशीतून आलेले भक्तही मोठ्या संख्येने सहभाग घेतात। या वर्षीचा सप्ताह अतिशय भक्तिमय आणि यशस्वीरित्या पार पडल्यामुळे गावातील ट्रस्टच्या वतीनं सर्व नागरिकांचे आणि स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले आहेत। संघटन, समर्पण आणि संस्कार याचा संगम असलेला हनुमान सप्ताह हा केवळ एक उत्सव नाही, तर एक प्रेरणा आहे। तरी पण आमच्या गावाचं व्यसनमुक्त गाव झालेलं आहे, तरी पण त्या गावाची आमची शेवटचं हे जो सप्ताह सोहळा आहे हा सर्वात मोठा असा साजरा होत आहे। आमचे यानंतर जे सवाल ते 5 घोडी, 5 नारळ, ते फार मोठ्या लोक अपेक्षेने मोठमोठ्या नवसाच्या ह्यानं बोलत असतात। तरी पण त्या गावची आमची सगळी एक भूमीला आणि एक मतभेद विसरून सगळीजण कामं करत असतात। त्या आमच्या गावचे फार मोठं महत्त्व आहे। आपण आपला हनुमान सप्ताह सोहळा 27वा सप्ताह सोहळा साजरा करत आहोत। आज आपला शेवटचा दिवस दिंडी सोहळ्याचा आहे। दिंडी सोहळा तुम्ही बघताय खूप मोठ्या उत्साहात, आनंदाच्या वातावरणात पार पडतोय आणि महाप्रसाद हा रोजच असतो। आज आमच्या वतीनं हा महाप्रसाद आहे। खूप आनंदाच्या, भक्तिभावाच्या वातावरणात दिंडी सोहळा आहे। हा 27वा सप्ताह सोहळा आहे। हे 27वं वर्ष असल्यामुळं दरवर्षी सवालाचे कार्यक्रम होतात। आज सवालाचा कार्यक्रम दिंडी सोहळा झाल्यानंतर होईल। सवालामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा। सवाल घेतलेल्यांचे जर तुम्ही अनुभव बघितले तर ते सवालाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पुढच्या वर्षी नक्कीच हनुमानराया पूर्ण करतो। त्यामुळं सवालात ही नंतर सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि दिंडी सोहळ्याचा लाभ घ्यावा। 27 वर्ष हा आमचा 27वा हनुमान सप्ताह सोहळा आज साजरा होत आहे।
27 वर्षे ज्यांनी अखंड सेवा करण्यासाठी तिथं अहोरात्र राबून आपल्या प्रपंचातून किंवा आपल्या कामातून वेळ काढून वेळेत वेळ देऊन हनुमान मंदिराची सेवा गावच्या त्यांच्या भक्तिभावाने केलेली आहे. आज 27वा साजरा करत असताना आम्हाला डोळ्यातून जो आनंदाचे अश्रू वाहत आहेत. आज गेले 27 वर्षापूर्वीचा आमचा इतिहास बघितला आणि आजची परिस्थिती बघितली तर त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जिथं प्यायला पाणी नव्हतं, जिथं हाताला काम नव्हतं, ते आज इथं आमच्या इथं प्यायला पाणी मुबलक, हाताला काम, आम्ही बाहेरच्या लोकांना देऊ शकतो, रोजगार निर्माण करू शकतो अशी परिस्थिती झालेली आहे. जागरण हनुमान मंदिर म्हणून आमचं नाव लौकिकात येत आहे. या अज्ञात लोकांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्याचं आम्ही नाव घ्यायचं सोडलं, त्यांचे आम्ही एकदा आभार मानणार आहोत. त्यानंतर गावकऱ्यांनी अखंड परिश्रम करून हे जे देवस्थान उभा केलेलं आहे, चाललेली प्रगती आहे या गावच्या अलौकिक लौकिकासारखा आहे. गेले आता 7 दिवस झालं हा पारायण सोहळा चालू आहे. ज्यांनी सोहळ्यासाठी मदत केली, आर्थिक असू दे, श्रमातून असू दे किंवा इथं बाकी कुठल्याही प्रकारे त्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं आम्ही ह्या गावच्या वतीनं आभारच मानतोय. गावचे आलेले, गावाचे जे हनुमान भक्त आलेले, बाहेरगावून आलेले पै पाहुणे आज मर्दोगाच्या गजरात, टाळ कीर्तनाच्या ह्याच्यामध्ये, त्यानंतर घोडे, हत्ती याच्या सर्व मिरवणुकीत सर्व सहभागी होऊन आनंदाने आम्ही सप्ताह साजरा करतोय. आणि अशा पद्धतीनं आज 27वा हनुमान सप्ताह पूर्ण करून 28 जानेवारी चालू करणार आहोत. तरी सर्वांचे गाव व्यंकुजवाडी परिवारातर्फे त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो.